मालेगावमधून एक मन हलवणारी घटना समोर आली। केवळ 3 वर्षाच्या निष्पाप व चिमुकलीवर एका नराधामानं तिच्या शरीराचे लचके तोडत लैंगिक अत्याचार केला। तर हा नराधाम एवढ्यावरच थांबला नाही, तिचे डोके दगडाने ठेचून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली। या घटनेनंतर मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये दुःखाचं सावट पसरलं। पण नेमकं काय घडलं होतं, या मुलीची एवढ्या निर्दयीपणे हत्या का करण्यात आली, तेच आपण बघणार आहोत। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये या पीडित चिमुकलीचं कुटुंब राहत होतं। 3 वर्षाची चिमुकली दुपारनंतर खेळण्यासाठी घराबाहेर पडली, पण बराच वेळ झाला तरी ती घरी परत आलीच नाही आणि म्हणून मुलीच्या घरच्यांनी घराच्या आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला, पण ती सापडत नव्हती। शेवटी गावातील वारकरी, तिचे कुटुंब यांनी विहीर, शेततळे या ठिकाणी तिचा शोध घेतला, पण शोध लागत नव्हता। या शोधात जवळपास 2 ते 3 तास उलटून गेले। त्यानंतर तिच्या कुटुंबाने आपल्या नातेवाईकांकडे तिची चौकशी करायला सुरुवात केली, पण तिथे ती सापडली नाही। शेवटी त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली। पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली। यामध्ये गावातील गावकरी पोलिसांना मदत करत होते। शेवटी 6 ते 7 तासानंतर रात्री उशिरापर्यंत शोध घालणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या जवळच असलेल्या मोबाईल टावर जवळ एक मृतदेह आढळून आला। छिन्नभिन्न अवस्थेतील चेहरा बघितल्यावरती आणि मृतदेह पाहून हा मृतदेह या 3 वर्षाच्या चिमुकलीचाच आहे असं लक्षात आलं आणि त्या मृतदेहाची अवस्था बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। या चिमुकलीच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडण्यात आली होती। एवढेच नाही, कृतीची परिसीमा गाठत या नराधामानं अत्याचारानंतर या मुलीचा चेहरा दगडाने ठेचून काढला आणि तिचा जीव घेतला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजपाटा इथे दाखल झाला। यानंतर मृतदेह मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये नेण्यात आला। संतप्त स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली होती। मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडत आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करत होते। नाशिक येथे करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात चिमुकलीवरती अत्याचार झाल्याचं तसेच डोक्यात जबरी घाव बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। या घटनेने पंचक्रोशीमध्ये वातावरण पेटलं। गावकऱ्यांनी आक्रोश करत या नराधामाला शोधून फाशी देण्याची मागणी केली। सोमवारी या घटनेचे पडसाद आसपासच्या गावात आणि संपूर्ण महाराष्ट्रात उमटलं। मालेगाव कुसुंबा मार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी डोंगराळ येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली। त्यावेळी गावकऱ्यांचा एकच हट्ट सुरू होता की नराधामाला शोधून फाशी द्या। हे प्रकरण अजून गंभीर होत आहे हे पाहून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी तिच्या पालकांना तुम्हाला कोणावरती संशय आहे का, तसेच तुमचं कोणाशी वाद झाला आहे का, ही विचारणा केली आणि संशयात म्हणून विजय संजय खैरनार यांचं नाव पुढे आलं। पोलिसांनी लगेच डोंगराळे गावातील विजय खैरनार या 24 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली। सुरुवातीला हा मुलगा या गुन्ह्याची कबुली द्यायला तयार नव्हता। मग पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवतच त्यांना आपल्या दुष्टकृतीची कबुली दिली। हा नराधाम आणि मृत मुलींचे कुटुंब हे शेजारीच राहायचे। काही दिवसापूर्वी आरोपी विजय खैरनार यांच्याशी या चिमुकलीच्या वडिलांचे भांडण झालं होतं। हे भांडण इतकं टोकाला पोहोचलं होतं की दोघांमध्ये अनेकदा जुंपली होती आणि हाच राग आरोपीने डोक्यात ठेवला। बदला घेण्यासाठी त्याने थेट 3 वर्षाच्या चिमुकलीलाच टार्गेट केलं। हा आरोपी त्यांच्या वृद्ध आजीसोबत राहायचा। रविवारी आजी घराबाहेर गेल्याने तो घरी एकटाच होता। अशातच ती मुलगी दुपारी खेळायला घराबाहेर पडली, तेव्हा नराधामाने घाणेरडी नजर तिच्यावरती पाडली। चिमुकली अंगणात खेळत असताना नराधाम विजय खैरनार याने तिला उचलून नेलं, तिच्यावर अत्याचार केला। इतकेच नाही तर तिची दगडाने ठेचून निर्गुण हत्या केली। दरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल केला आणि न्यायालयामध्ये आरोपीला हजर केलं। आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केलं असता त्याचं वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे आला नाही। वकील संघटनेच्या कोणत्याही सभासदानं आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधाकर निकम यांनी घेतली। यानंतर न्यायालयाने त्याला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या घटनेनंतर चित्रवाहक यांनी म्हटलं, महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून या नराधामानं अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केलं। पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे। अशा राक्षसी वृत्तीला महाराष्ट्रात थरा नाही। हरामखोराला कठोर शिक्षा होईल। नराधामाला फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं चित्रवाघ यांनी सांगितलं। पण मंडळी, आपल्या पायाला ठेच लागली तर आपल्याला आई आठवते, पण त्याच आईपासून या नराधामानं चिमुरडीला तोडलं। बाबासोबतच्या भांडणाचा राग त्या नराधामाच्या डोक्यात भिनत होता आणि समोर दिसणारी निरागस चिमुकली त्याच्या डोळ्यात खोपली आणि त्याने तिच्या शरीराचे लचके तोडत आणि तिचा निर्दयीपणे खून केला।
तर या घटनेविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तसेच अशा नराधमांना कोणती शिक्षा केली पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.